गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अशी ही गुरुपौर्णिमा। ही गुरुपौर्णिमा 2019 मध्ये 16 जुलै रोजी हजारो भाविकांनी दत्तशिखर येथील मंदिरामध्ये जाऊन भगवान श्री दत्तप्रभूंचे मनोभावे दर्शन घेऊन परमपूजनीय परिव्राजकाचार्य मधुसूदनजी भारती महाराज यांचे आशीर्वाद घेतले। गुरुपौर्णिमेला दत्तशिखर संस्थानचे परमपूजनीय परिव्राजकाचार्य मधुसूदनजी भारती महाराजांनी सर्वप्रथम मंदिरामध्ये जाऊन श्री दत्तप्रभूंची विधिवत पूजा व अर्चा केली। त्यानंतर मंदिराभोवती असलेल्या महंतांच्या समाध्यांचे दर्शन घेतले आणि भाविकांना दर्शन देण्यासाठी मंदिराच्या सभागृहातील परंपरागत गादीवर ते विराजमान झाले। महाराष्ट्र विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या बाउंड्रीवरती असलेले गुरु दत्तात्रयांचे जन्मस्थान, निवासस्थान व निद्रास्थान ह्या ठिकाणी दत्तशिखरला गुरु घराण्याची परंपरा आहे। इथे दशनामी गोसावी संन्यासी ह्या आखाड्यापैकी जुन्या आखाड्याचे भारती घराण्याची स्थापना झालेली आहे। आद्य शंकराचार्यांनी इथं महंतांची परंपरा सुरू केलेली आहे। या ठिकाणाला एक कोरी भूमिका म्हणून मानले जाते। 33 कोटी देवांचं माहेरघर म्हणून हे दत्त संस्थान शिखर असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे। सर्वप्रथम त्यांच्या शिष्यमंडळीने व नंतर भाविक भक्तांनी नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतलेत। गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यातील विविध भागांमधून तसेच शेजारच्या तेलंगणा राज्यातून आलेल्या आनंदमार्गी भक्तांसह अन्य भाविकांनी मंदिरामध्ये एकच गर्दी केली होती। यावेळी दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा व परमपूजनीय परिव्राजकाचार्य मधुसूदनजी भारती महाराज की जय असा जयघोष हा सतत सुरू होता। तसेच आई श्री रेणुकादेवी मंदिरामध्ये सुद्धा गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी एकच गर्दी केली होती। भाविक भक्त हे खाली श्री देवदेवेश्वर संस्थान, तेथून श्री रेणुकादेवी आणि नंतर दत्तशिखर किंवा दत्तशिखर रेणुकादेवी आणि देवदेवेश्वर संस्थान असे दर्शन घेतात। श्री रेणुकादेवी संस्थान इथे सुद्धा भाविकांनी एकच गर्दी केलेली होती आणि पौर्णिमा असल्या कारणाने श्री क्षेत्र रेणुकादेवी संस्थान येथे महाप्रसाद सुद्धा सुरू होता। तदनंतर महानुभाव पंथीयांचे महास्थान असलेल्या श्री देवदेवेश्वर मंदिरांचे महंत परमपूजनीय मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांनी सकाळी 7 वाजता मंदिरामध्ये विडा अवसर केला। त्यानंतर विशेषांना मंगल स्नान घालून चंदनाचा लेप उटी चढविण्यात आली। पंथीय संत, महंत, भिक्षुक व वासनिकांसाठी मंदिराच्या भव्य प्रांगणामध्ये सकाळी 9 ते 12 व दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते आणि यावेळी भगवान श्री चक्रधर स्वामी यांच्या स्पर्श झालेल्या वस्तूसुद्धा तेथे ठेवण्यात आल्या होत्या व त्यांना वंदन करण्याची व्यवस्था करण्यात आली होती। या मंगलसमयी भगवद्गीतेचा 15वा अध्याय समूह स्वरामध्ये म्हटला जात होता। यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये महानुभाव पंथीय भक्तांनी त्याचा लाभ घेतला। श्री क्षेत्र माहूर येथून संजय घोगरे, राजू दराडे व प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा हा वृत्तांत।